एवढं साकडं मागतो की देवा. माजलगाव तालुक्यातील नितूड या ग्रामपंचायतमध्ये आहे आणि आज 15 जुलै माजी मंत्री जे आहेत धनंजय मुंडे यांचा वाढदिवस आहे. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक पोस्ट केली होती की यावर्षीचा जो माझा वाढदिवस आहे तो मी करणार नाही. या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यामध्ये उल्लेख केला होता की महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर विशेष करून मराठवाड्यामध्ये काही शेतकऱ्यांवर पावसाच्या कमतरतेमुळे दुबार पेरणीचं संकट देखील आलं होतं आणि धनंजय मुंडे यांचे जी ज्येष्ठ सहकारी आहेत आरटीजा देशमुख यांचं देखील अकाली अपघाती निधन झालं होतं. त्यामुळे मी हा वाढदिवस करणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांनी एक आवाहन केलं होतं की जो वाढदिवसाचा खर्च आहे तो खर्च असा न करता जे शाळेत उपक्रम असतील त्याचबरोबर सामाजिक उपक्रम असतील ते करावे अशा सूचना केल्या होत्या. यानंतर आता त्यांचे जे कार्यकर्ते आहेत तेच आपल्यासोबत आहेत. आप्पासाहेब बडे यांनी एक उपक्रम केलेला आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार. काय नेमकं काय उपक्रम केलेला आहे? 15 जुलै रोजी माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही विविध ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम व वृक्षारोपण लागवड केलेली आहे. त्यानिमित्तानं आम्ही साहेबांचा मेसेज फेसबुक पोस्ट आली आणि आम्ही साहेबाच्या आदेशाचं पालन करून सामाजिक उपक्रम घेतलेला आहे. आता शाळेत तुम्ही वह्या देखील वाटप केल्या, किती साधारणतः किती वह्या? बऱ्याच 5 जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही विविध ठिकाणी शालेय साहित्य वाटप केले. आज धनंजय मुंडे साहेब यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त काय आहे देवाकडे साकडे? आज साहेबांनी जो निर्णय घेतला की वाढदिवस न साजरा करण्याचा, आज संबंध मराठवाड्यावरच आपल्या दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे आणि त्यांचेच सहकारी स्वर्गीय आरटीजा यांचं अकाली निधनामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्या साहेबांच्या आदेशाचं पालन करून आम्ही विविध उपक्रम घेतलेले आहेत आणि साहेबांनी आपलं नितरूड गाव हे शेतकऱ्यांसाठी म्हणून पोकरा योजनेमध्ये साहेब कृषीमंत्री होते त्यावेळेस नितरूड गाव घेतलेला आहे. त्याबद्दल मी आमच्या नितरूड च्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी साहेबांना शुभेच्छा देतो. तसंच सर्व चिमुकल्यांच्या वतीने पण शुभेच्छा देतो आणि विठुरायाकडं एवढं साकडं मागतो की देवा की माननीय नामदार धनंजय मुंडे साहेबांना निरोगी आरोग्य दे आणि परत या मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्यांचे गोरगरीब मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी दे. एवढंच विठुरायाकडे मी प्रार्थना करतो. नक्कीच आपण ज्यांच्याशी संवाद साधला ते आप्पासाहेब बडे होते. त्यांनी धनंजय मुंडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे उपक्रम आहे ते उपक्रम हाती घेतला होता आणि 5 शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शालेय पुस्तक असतात त्याचबरोबर वह्या देखील असतात ते वाटप करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी एक विठुरायाकडे साकडे देखील घातलेला आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदासाठी असो किंवा त्यांच्या तब्येतीसाठी देखील असो साकडे देखील घातलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी त्यांनी वह्या पुस्तकाचं जे आहे ते वाटप करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी कवरेज.com च्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. नवीन अपडेटसाठी कवरेज.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.